माझ्या मराठीचे काय बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, असे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. याचा प्रत्यय आपल्याला मराठी बोलताना वाचताना येतो. मराठी ही कानांना गोड आणि मनाला आल्हाददायक वाटणारी भाषा आहे. मराठी माध्यमात शिकणाऱ्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडला असेल की मराठीचे संवर्धन का? तर मराठीचा वापर व्यापार, व्यवसाय, संगणक म्हणजेच कम्प्युटर यातून कमी कमी होत चालला आहे. तुमचेच उदाहरण घेऊन बघा ना. 2 समवयस्क मित्र एकमेकांना भेटले की सरळ हिंदीतून संभाषण सुरू करता. अगदी दोघेही मराठी असले तरी. मग मराठी भाषा संवर्धनाची गरज नाही का? मराठीची जोपासना करण्याची नक्कीच गरज आहे. मुलांनो, मराठीची सूरज जन्मकथा आणि तिचा प्रवास आपण पाहणार आहोतच. पण त्याआधी मानवाने भाषा बोलण्यास कधी व कशी सुरुवात केली हे पाहणार आहोत. आदिम माणूस गुहेत राहत असे. तेव्हा कोणतीही भाषा विकसित झालेली नव्हती. त्यामुळे संवादासाठी तो चित्रलिपीचा वापर करू लागला. जसजसा माणूस प्रगत होऊ लागला त्याने त्याच्या समोर दिसणाऱ्या वस्तू, प्राणी, निसर्ग यांना संकेत देण्यास सुरुवात केली. या संकेतांचे उच्चार तो करू लागला. असे अनेक उच्चार एकत्र केल्याने भाषेचा उगम झाला. माणूस भाषा बोलू लागला. जगातील सगळ्यात आदिम किंवा पहिली म्हणता येईल अशी भाषा म्हणजे इंडो युरोपियन भाषा होय. त्यानंतर या भाषेतून भौगोलिक परिस्थितीप्रमाणे 2 प्राचीन भाषा उदयास आल्या. त्या म्हणजे संस्कृत व लॅटिन. संस्कृत भाषा भारतीय उपखंडात बोलली जाऊ लागली तर युरोपमध्ये लॅटिन भाषा बोलण्यात येऊ लागली. संस्कृतपासून काळानुरूप मराठीचा जन्म झाला. संस्कृत, मागधी, अर्धमागधी, प्राकृत या भाषेनंतर मराठी असे भाषांचे विविध टप्पे पार करत मराठी उदयाला आली. मराठी भाषेचा उगम साधारणतः 9व्या शतकात झाला. मराठीचा जनमानसात बोलीभाषा म्हणून वापर सुरू झाला. चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान सांगण्यासाठी 12व्या शतकात मराठीचा वापर लिखाणाकरता पहिल्यांदा केला गेला. लीळाचरित्र या ग्रंथात गद्यलेखन केले गेले आहे. तसेच मुकुंदराज लिखित विवेकसिंधू हा देखील मराठी भाषेतील सर्वात जुना ग्रंथ असल्याचे मानले जाते. संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतमध्ये असलेली गीता सर्वसामान्य लोकांना कळावी म्हणून मराठीत लिहिली. ते मराठीचे पहिले पद्यरूप. मराठी भाषा ही अमृताहूनही गोड आहे असे कौतुक ज्ञानेश्वरांनी मराठीचे केले. मराठी भाषा लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर केला गेला. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत मराठीमध्ये विपुल लेखन झाले आहे. मराठी भाषेतील साहित्य समृद्ध आहे. हरिनारायण आपटे यांनी आधुनिक मराठी कादंबरीची रचना केली. तिचे नाव पण लक्षात कोण घेतं. वि. स. खांडेकरांची ययाती, शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मृत्युंजय कादंबरी, रणजित देसाई, श्रीमान योगी या आणि अशासारख्या कितीतरी कादंबऱ्यांनी कादंबरींचे दालन समृद्ध केले. आता वळूयात मराठी नाट्य विभागाकडे. मराठी नाट्य परंपरेचे जनक तसेच महाराष्ट्र नाट्यकलेचे भरतमुनी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते विष्णुदास भावे. विष्णुदास भावे यांनी 1843 साली सीता स्वयंवर या नाटकापासून आधुनिक मराठी नाटकाची सुरुवात केली. यात नंतर येणाऱ्या लेखकांनी भरच टाकली. देवलांची शारदा, राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला, विष्णू वामन शिरवाडकर यांचे नटसम्राट, आचार्य अत्रे यांची लग्नाची बेडी, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांची ती फुलराणी असे कितीतरी उत्कृष्ट आणि अतिउत्कृष्ट नाटकांचा हवाला देता येईल. काव्य विभागात
आधुनिक कवितेचे जनक केशवसूत. केशवसूत यांची तुतारी ही कविता पाहूया. एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन मी जी स्वप्राणाने, भेदून टाकेन सगळी गगने, दीर्घ जिच्या त्या किंकाळीने. अशी तुतारी द्या मज लागुनी, अशी देशप्रेमाची प्रेरणा देते. कुसुमाग्रज यांचा विशाखा हा काव्यसंग्रह. अनंत आमची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला. असं कोलंबसाचं गर्वगीत वाचून आपल्या रोमारोमात स्फूर्ती पेटते. विंदा करंदीकर यांची संहिता व विरूपिका हे काव्यसंग्रह. विंदा म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. किती सुंदर विचार. बालकवींची श्रावण मासी हर्षमानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. बासी मर्ढेकर. कवी बी यांची चाफा ही कविता. कवी ग्रेस, माधव जुलियन, कित्येकांची नावे घ्यावीत. साहित्याच्या सागरात असे अनेक माणिक मोती आहेत ज्यांनी मराठीला समृद्ध केले. विद्यार्थी मित्रांनो, मराठीचा हा उत्तुंग प्रवास पाहत असतानाच तिला मिळालेली राजमान्यता देखील पाहूयात. ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा अत्यंत मानाचा आणि सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतातील विविध भाषांमधील उत्कृष्ट साहित्यिकांना त्यांच्या कलाकृतीसाठी हा पुरस्कार दिला जातो. मराठी भाषेतील साहित्यिकांना हा पुरस्कार आतापर्यंत 4 वेळा दिला गेला आहे. 1974 साली वि. स. खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ययाती कादंबरीतून जीवन जगण्याचे अंतिम तथ्य काय याचा फार सुंदर आणि मार्मिक अर्थ विशद केला आहे. 1987 साली वि. वा. शिरवाडकर यांना विशाखा या काव्यसंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुसुमाग्रजांच्या कविता या मराठी भाषेचा दागिना आहेत. तर 2003 साली विंदा करंदीकर यांच्या अष्टदर्शने या काव्यसंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. विंदांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आहे, सुकोमलता आहे, विमुक्तपणा आहे, संयम आहे आणि अवखळपणा देखील आहे. त्यांच्या गांभीर्य आणि मिश्किलपणा तसेच प्रगाढ वैचारिकतेचा प्रत्यय त्यांच्या कवितेतून येतो. 2014 भालचंद्र नेमाडे यांना हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या पुस्तकासाठी ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. नेमाडे यांचे लेखन परखड, कोणाचीही भीड न ठेवता टीका करणारे, आपल्या साहित्याने जनमानस ढवळून काढणारे. त्यांच्या कोसला या कादंबरीने मराठी कादंबरीच्या कक्षा रुंदावल्या. आत्मचरित्रात्मक मांडणी हे नेमाड्यांच्या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. माझे नाव आदित्य अनिल भालेराव.
मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव ज्ञानदीप विद्यालय उल्हासनगरचा. मी तुमच्या समोर माझी स्वतःची कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचे नाव मैत्री. मैत्री म्हणजे काय असते? आनंदाची चाहूल म्हणजे मैत्री असते. मैत्री म्हणजे काय असते? दुःखातील दिलासा म्हणजे मैत्री असते. मैत्री म्हणजे काय असते? करमणुकीतील विरंगुळा म्हणजे मैत्री असते. मैत्री म्हणजे काय असते? संकटातील मदत म्हणजे मैत्री असते. मैत्री म्हणजे काय असते? कायमची संगत म्हणजे मैत्री असते. मैत्री म्हणजे काय असते? वाटणारा जिव्हाळा म्हणजे मैत्री असते. मैत्री म्हणजे काय असते? जवळची वाटणारी व्यक्ती म्हणजे मैत्री असते. मैत्री म्हणजे काय असते? आठवणारे क्षण म्हणजे मैत्री असते. मैत्री म्हणजे काय असते? धाग्यामधला गुंतागुंतीचा भाग म्हणजे मैत्री असते. मैत्री म्हणजे काय असते? मैत्री म्हणजे शेवटी मैत्रीच असते. धन्यवाद. महाराष्ट्राची बोली, महाराष्ट्राचा आवाज, महाराष्ट्राची बोली. आम्हा मराठी रक्तात भाषा मराठी भिनली. आम्हा मराठी रक्तात भाषा मराठी भिनली. काय सांगावी थोरवी जणू अमृताचा झरा. काय सांगावी थोरवी जणू अमृताचा झरा. संवादात मराठीच्या सरस्वतीच बोलली. आम्हा मराठी रक्तात भाषा मराठी भिनली. खेड्यापाड्यात रांगडी घाटी कोकणी वराडी. माझं नाव जागृती गजानन म्हात्रे. मी इयत्ता 9वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव ज्ञानदीप विद्यालय उल्हासनगर 4. ही कविता मी स्वतः बनवलेली आहे. या कवितेचे नाव शाळेचे संस्कार. माझ्या मनात संस्कार जडले, ज्ञानदीप शाळेने ते पेरले. आम्हा समजले जीवनाचे सार, असे ज्ञानदीप या शाळेचे संस्कार. होतो आम्ही अज्ञानी, शिकवले आम्हा चिकाटीचे गाव. शब्द समजले शिक्षणाचे चार, असे ज्ञानदीप या शाळेचे संस्कार. या शाळेने सांगितले आम्हा, तुम्ही आदर्श नागरिक या देशाचे. नाही आता आम्ही थांबणार, असे ज्ञानदीप या शाळेचे संस्कार. जगा तुम्ही सन्मानाने, हेच आमच्या शिक्षकांचे सांगले. हाच आमचाही आहे निर्धार, असे ज्ञानदीप या शाळेचे संस्कार. असे ज्ञानदीप या शाळेचे संस्कार. धन्यवाद. साऱ्या मानस जगात देव मराठी भाषेला. साऱ्या मानस जगात देव मराठी भाषेला. देव मराठी भाषेला, आपल्या मराठी भाषेला. देव मराठी भाषेला, आपल्या मराठी भाषेला. पाठव मराठी शाळेत तुझ्या लेकान लेकीला. पाठव मराठी शाळेत तुझ्या लेकान लेकीला. साऱ्या मानस जगात देव मराठी भाषेला. साऱ्या मानस जगात देव मराठी भाषेला. देव मराठी भाषेला, आपल्या मराठी भाषेला. देव मराठी भाषेला, आपल्या मराठी भाषेला. पाठव मराठी शाळेत तुझ्या लेकान लेकीला. नमस्कार, माझं नाव दिव्य काशीनाथ सपका. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आहे. माझ्या शाळेचं नाव ज्ञानदीप विद्यालय. मी लिहिलेली कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे शाळा. माझी शाळा जरूर ज्ञानाचा मळा. इथे ज्ञानाचा सागर वाहतो झळाझळा. शाळेत आम्ही करतो अभ्यास, मज्जा मस्ती. कधी कधी गणिताच्या तासाला येते आम्हाला सुस्ती. शाळेत आम्हाला मिळते सर्व विषयाचं ज्ञान. ते ज्ञान आमच्या जीवनात आहे महान. धन्यवाद.
ढग जसे निळे दिसते इंद्रधनुष्य, लहान मुले खेळतात जशी तसे उधळतात फूल, लहान मुले खेळतात जशी तसे उधळतात फूल, झाड जसे हिरवेगार पक्षी तसे गोल गोल, झाड जसे हिरवेगार पक्षी तसे गोल गोल. मित्रमैत्रिणींचे हसत खेळत, मित्रमैत्रिणींचे हसत खेळत ज्ञानदीप शाळा आहे. धन्यवाद. माझे नाव सोनाली कमलेश गोखणे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव ज्ञानदीप विद्यालय उल्हासनगर 4. मी कविता स्वतः बनवली आहे. माझ्या कवितेचे नाव आहे पाऊस. वीज कडकडतात, ढग फुटतात, तुफान वारा सुटतात, पाऊस पडतो टिप टिप आणि गुणगुण गाणी, वारा येतो भन्नाट आणि गवत झुलतात, गाणे गातात, फुल फुलतात, खिलतात आणि खूप खुश राहतात. पाऊस पडतो रिमझिम रिमझिम, नदी वाहते धब 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 धब, सुसार पाऊस पडतो, रंगीबेरंगी इंद्रधनुष्य दिसतो. धन्यवाद. मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा उपक्रमशील पद्धतीने साजरा केल्यानंतर आम्हाला वेध लागले मराठी राजभाषा दिनाचे. श्रेष्ठ साहित्यिक वि. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपण त्यांच्या साहित्य जीवनाचा प्रवास पाहूया. शिरवाडकर एक कवी, शिरवाडकर एक नाटककार, शिरवाडकर ज्ञानपीठ विजेते साहित्यिक. शिरवाडकरांनी लिहिलेल्या साहित्याचा आपण परिचय करून घेऊया. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात आदरणीय विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी 1912 या दिवशी पुणे येथे त्यांचा जन्म झाला. तर 10 मार्च 1999 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा जन्मदिवस अतिशय कृतज्ञतापूर्वक मराठी राजभाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. कारण त्यांनी मराठी साहित्यात नुकतीच मोलाची भर घातली म्हणून नव्हे, तर आपल्या मातृभाषेला उचित सन्मान मिळावा म्हणून अविरत जनजागरण केले. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, अशा शब्दात कुसुमाग्रजांनी मराठीचा गौरव केला आहे. कुसुमाग्रजांच्या विशाखा या काव्यसंग्रहात देशप्रेमाचे कवने आपल्याला पाहायला मिळतात. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, अनवज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार. पृथ्वीचे प्रेमगीत अतिशय सुंदर कविता. कितीदा करू भास्करा वंचना, युगा मागुनी चालली रे युगेही, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. एकीकडे देशप्रेमाची स्फूर्ती जागवणारे गीत, तर दुसरीकडे पृथ्वीचे प्रेमगीत. किती भव्य दिव्य आणि तितकी संयत अशी प्रेमभावना कुसुमाग्रज आपल्या कवितांमधून मांडतात. कोलंबसांचे गर्वगीत आणि अहिनकुल, आगगाडी व जमीन, 7, टिळकांच्या पुतळ्याजवळ, निळा पक्षी, मातीचे गायन. विद्यार्थी मित्रांनो, कुसुमाग्रजांच्या अशा कितीतरी सुंदर रचना आपल्याला वाचायला मिळतात. अनाम वीरा ही अशीच एक सुंदर कविता. ज्या वीराचे नाव देखील आपल्याला माहीत नाही, त्याला कुसुमाग्रज आपल्या कवितेतून श्रद्धांजली वाहतात. ओळीच पहा ना किती सुंदर आहेत त्या. अनाम वीरा, जिथे झाला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे न कोणी बांधला, पेटली न वात. समिधा कवितेचं उदाहरण बघूया. समिधाच सख्याया त्यात कसा ओलावा, कोठून फुला परिवा मकरंद मिळावा, जात्याच वृक्षया एकच त्या आकांक्षा, तवा अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा. किती सुंदर ओळी, किती गहन अर्थ या ओळींमध्ये दडलेला आहे. आणि सगळ्यात वेगळी अशी इतिहासाला डोळ्यासमोर ठेवून केलेली कविता म्हणजे
वेडात मराठे वीर दौडले सात, म्यानातून उसळे तलवारीची पात. वेडात मराठे वीर दौडले साथ. ही कविता तर कोणी विसरू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, शिरवाडकरांनी टोपण नावाने कविता रचल्या तर त्यांच्या मूळ नावाने नाटके लिहिली. वि.वा. शिरवाडकरांची लेखणी कवितेप्रमाणेच नाट्यलेखनातही मनापासून रमली. त्यांनी आपल्या नाटकातून मानवी मनाच्या अतर्कतेचे, अथांगतेचे दर्शन घडवले. त्यांनीच एका ठिकाणी म्हटले आहे, माझ्या नाटकात माणसाचं मन हाच मुख्य विषय असतो. असं मानवी मन उलगडणारी दूरचे दिवे, वीज म्हणाली धरतीला, चंद्र जिथे उगवत नाही, ही आणि अशी अनेक नाटके आहेत. शेक्सपियरच्या नाटकांचा शिरवाडकरांनी केलेला अनुवाद स्वतंत्र निर्मिती इतकाच प्रभावी आहे. शिरवाडकरांच्या साहित्य विचारांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की माणसाच्या मनापासून सुरू होणारा हा लेखन प्रवास सामाजिक प्रश्नांपर्यंत जाऊन पोहोचतो. नटसम्राट हे नाटकच घ्या ना. या नाटकातील नटसम्राट गणपतराव बेलवलकर हे पात्र अतिशय उत्तुंग असे आहे. शिरवाडकरांनी बेलवलकरांच्या घरगुती समस्येला सामाजिक प्रश्न असल्याची जाणीव करून दिली. वृद्ध मातापित्यांची जबाबदारी जेव्हा मुले नाकारतात तेव्हा मातापित्यांची किती घुसमट होते हे नाटकात चितारले आहे. त्याचबरोबर शिरवाडकरांची दूरचे दिवे, दुसरा पेशवा, वैजयंती, कौतेय, राजमुकुट, ययाती आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, विदूषक, कैकई, किमियागार इत्यादी अनेक नाटके लिहिली आहेत. शिरवाडकर यांनी नाटिका आणि एकांकिका, कादंबऱ्या, कथासंग्रह, लेखसंग्रह लिहिले आहेत. शिरवाडकर यांना सन्मानित करण्यात आलेले पुरस्कार: राम गणेश गडकरी या पुरस्काराने सन्मानित. पुणे विद्यापीठाने डिलीट ही सन्माननीय पदवी प्रदान केली. संगीत नाट्यलेखन पुरस्कार, साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार, तसेच भारतातील सर्वोत्कृष्ट साहित्यिकांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार. तसं पाहता मुलांनो, शिरवाडकरांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, पण आपण ज्यांचा उल्लेख केला ते मुख्य आणि उल्लेखनीय पुरस्कार आहेत. बरं, इतकंच नव्हे तर अंतराळातील एका ताऱ्याला कुसुमाग्रज हे नाव दिले गेले आहे. अशा या महान साहित्यिकाला मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून ज्ञानदीप विद्यालयातर्फे विनम्र अभिवादन.